आम्हा तहसीलवासियांना आम्ही गाव वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचं आंदोलन करतो, त्याची खिल्ली उडवत असतात। त्या वाळू व्यावसायिक या ठिकाणी खोटे आरोप करून आमच्या गावागावात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आम्ही मरावं, आमची येणारी पिढी मरावी आणि त्यांची पिढी जगावी। जेव्हापासून आम्ही आंदोलन केलंय तिथून काही ना काही आरोप करतायत आणि ते मध्यस्थी पण पाठवतायत आमची समजूत काढायला, आणि आमचे लोक त्यांना दाद देत नाही आहेत। प्रसार माध्यमातून व्हिडिओद्वारे आमची नाहक ते बदनामी करतायत आणि आपल्या पण गावाचं नाव बदनाम करतायत, हे त्यांना कळत नाही आहेत। एवढंच सांगतोय की आम्ही प्रशासनाची किंवा आमदार साहेबांची दिशाभूल करत नाही आहेत आणि आमच्या शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर पर्यंत कुठचे हे वाळू उपसा होत नाही आहेत। सर्वप्रथम आम्ही तोंडवी गावचे जी तळाशीलवाडी आहे त्याच्या तळाशी गावचे ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी सगळे जमले आहेत। ज्या बेमुदत आमचा खाडीपात्रात उपोषण सुरू होता, त्या उपोषण प्लस आंदोलन या खाडीपात्रात आपल्या महिला भगिनी पाण्यात उतरून प्रखर असं ज्या इकडे कालावल खाडीपात्रातली शेलटी ते सर्जेकोट बंदर या ठिकाणचा वाळू उपसा बंद होण्यासाठी आम्ही सगळे तहसीलचे ग्रामस्थ महिला भगिनी या ठिकाणी तीव्र असं आंदोलन केलं। त्याची दखल घेऊन प्रशासनाने या भागातला वाळू उपसा तात्काळ बंद केला। समोरच्या रेवंडी गावातील मोजके वाळू व्यावसायिक या ठिकाणी अगदी मुजूरपणे या ठिकाणी वाळू उपसा करत होते। कुठलेही कालावल खाडी क्षेत्रातील शेलटी ते सर्जेकोट बंदर या हरित न्यायालयाने हा वाळूपट्टा बंद ठेवलेला आहे। शासनाचा अधिकृत टेंडर त्या ठिकाणी होत नाही। असं असताना अनधिकृतपणे मुजोर वाळू व्यावसायिक वाळू माफिया रेवंडी गावातील वाळू उपसा करतात आणि आम्हा तहसीलवासियांना आम्ही गाव वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचं आंदोलन करतो, त्याची खिल्ली उडवत असतात। पण आमचा हे जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्यासाठी आम्ही न्याय हक्कासाठी सगळे ग्रामस्थ या ठिकाणी झगडत असतो। त्याचबरोबर समोरच्या रेवंडी गावातील आणि आमचे तहसीलचे हे चांगले संबंध आहेत, पण ठराविक जे वाळू व्यावसायिक असतात त्या वाळू व्यावसायिक या ठिकाणी खोटे आरोप करून आमच्या गावागावात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। आज जवळजवळ 25 वर्ष या ठिकाणी आम्ही तहसीलचे ग्रामस्थ त्या ठिकाणी मासेमारी झाल्यानंतर त्या ठिकाणच्या रिक्षा व्यवसायांमार्फत आमचे मासे बंदरापर्यंत मालवण या ठिकाणी पोहोचवत असो, म्हणजे एकमेकावर आमचा व्यवसाय अवलंबून असायचा। पण ज्यावेळी आम्ही वाळू उत्खननास विरोध केला त्यावेळी तिकडच्या जे वाळू व्यावसायिक होते त्यांनी तिकडच्या रिक्षावाल्यांना पण त्या ठिकाणी आपल्या स्वार्थासाठी तिकडचा तो त्यांचा रिक्षा व्यवसाय बंद करण्यास लावल्यामुळे आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही आता सर्जेकोट बंदराचा किंवा त्या ठिकाणी जाण्याचा वापर करतोय। तसेच आमचे जे महिला भगिनी असतात किंवा आमच्या पलीकडे जे आमचे शाळेतले विद्यार्थी असतात ते पलीकडे टोपेले हायस्कूल ओझर हायस्कूल अशा ठिकाणी शाळेसाठी जाणार असतात। मग त्या ठिकाणी शाळेसाठी जाताना त्या ठिकाणी बसची व्यवस्था नसल्यामुळे ठराविक ग्रामस्थ आमचे त्या ठिकाणी आपल्या टू व्हीलर गाड्या पार्क करतात। पण त्या टू व्हीलर गाड्या ठेवलेल्या असताना तिकडच्या म्हणजे जे मालक आहेत, जमीन मालक आहेत, त्यांची कुठलीही हरकत नसताना ते सगळे वाळू व्यावसायिक सगळे एकत्र होऊन त्यांना जाब विचारतात की तुम्ही यांचे गाड्या किंवा टू व्हीलर या ठिकाणी लावायला देऊ नका, असं वारंवार असे खोटे नाटे आरोप करून वाद उत्पन्न करतात। तसेच आता या ठिकाणी मेरीटाईम बोर्डने जी जेटी बांधलेली आहे ती जेटी वाहतुकीसाठी आहे। त्या ठिकाणी आम्ही आमचे आणलेलं मासे किंवा इतर सामान आम्हाला वाहतूक करण्यास मेरीटाईम बोर्डची कुठलाही हरकत नाही, तरी पण हे मुजूर वाळू व्यावसायिक आम्हाला तिकडनं जाता येता धमकवतात, या जेटीवरून चालायचं नाही, या जेटीवरून तुमची वाहतूक करायची नाही, असं एकंदर त्यांची मुजोरगिरी चालू आहे। 2 दिवसापूर्वीच आपण तोंडवळी गावची जी तहसीलवाडी आहे त्या वाडीने आमच्या तोंडवळी ग्रामपंचायतीला एक अर्ज केलेला की या ठिकाणच्या कालावल खाडी क्षेत्रातील शेलटी ते सर्जेकोट बंदर या ठिकाणी पूर्णपणे वाळू उत्पादन बंद होण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मार्फत जिल्हाधिकारीच्या सांगण्यानुसार ठराव घेतला आणि त्या ठरावानुसार सध्या तर
शेलटी ते सरजोड बंदर या ठिकाणचा वाळू उत्पादन पूर्णपणे बंद आहे. पण समोरचे रेवंडीचे जे ठराविक वाळू माफी आहेत त्यांना असं वाटतंय की प्रशासनाची आम्ही धूळफेक करतोय, पण त्याने दाखवून द्यायचं की शेलटी ते सरजोड बंदर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अधिकृत किंवा अनधिकृत या आंदोलन झाल्यापासून जर वाळू उत्पादन होत असेल तर त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावं की या ठिकाणी वाळू होत असेल. ते वाळू माफिया जे आहेत ते वाद उत्पन्न करण्यासाठी किंवा प्रशासनाचे धूळफेक करण्यासाठी किंवा या ठिकाणी आम्हाला आमदारांनी पण बराच या ठिकाणचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी बऱ्यापैकी साथ देऊन या ठिकाणाचा होणारा वाळू उत्पादन तात्काळ थांबवलं आहे. या ठिकाणी कुठलंही वाळू उत्पादन होत नसताना ते दुसरीकडचे फोटो दाखवत आहेत की या ठिकाणी वाळू उत्पादन होत आहे आणि एक प्रशासन आणि आमदारांची एक दिशाभूल करतात की तुमचा शब्द मानत नाही इकडचे लोक, असं एकंदर फसवीचे धंदे या ठिकाणी वाळू व्यावसायिक करतायत. रेवंडीच्या वाळू माफियांची अशी त्यांची हे म्हणणं आहे की तोंडवे गावची जी तळाशीलवाडी आहे त्या तळाशीलवाडीतली एकही व्यक्ती या वाळू व्यवसायाशी संबंधित किंवा निगडीत नसताना पण खोटे नाते आरोप करून हे दाखवतात की हेच लोक वाळू व्यवसाय करतात. मग त्याने पुराव्यानिशी दाखवायची ही तळाशीलच्या व्यक्ती आहे किंवा आहे ती वाळू व्यवसायात आहे. तसेच या ठिकाणी जो भाग आहे तळाशीलचा तो वाळू पट्ट्यात पूर्णपणे बनलेला भाग आहे. तो समुद्राच्या अतिक्रमणाने आणि खाडी किनारचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाबरोबर जाऊन या ठिकाणी सँडबार तयार झालेले आहेत. पण ते सँडबार नसून आमचाच भूभाग वाहून गेलेले ते भाटी निर्माण आहेत. म्हणजे आमच्या भाषेत बोलायचं तर ते भाटी आहेत आणि भाटी म्हणजे हा आमचाच भाग वाहून जाऊन त्या ठिकाणी साचलेला भाग आहे. तो शासनाला आम्ही विनंती केलेली आहे, तो आमचा गेलेला भाग आहे तो तुम्ही पूर्ववत आमच्या खाडी किनारे टाकून जो गेलेला भाग आहे तो भराव भरून आम्हाला काढून द्यावा व त्याच्यावर रस्ता कम बंधारा या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा व्हावा अशी आम्ही या कालच्या सभेत ग्रामसभेत मागणी केली आहे. तसेच रेवंडीतील वाळू व्यावसायिक जे त्यांनी मागणी केलेली होती की आपल्या ह्याच्या पाण्याच्या अति वाढल्यामुळे त्यांचं विहिरीचं पाणी खारट झालं आहे, त्याचबरोबर शेती नापीक झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की दुपीक शेती असते, पण दुपीक नसताना फक्त पावसाळ्यापुरती ते शेती करतात आणि बरेचसे जे तरुण वर्ग आहे तो या वाळू व्यवसायात आता उतरत चालला आहे की आर्थिक लोभापायी. तर असे कुठली हे नाही आहे की त्या ठिकाणी त्यांचा भूभाग हा पूर्ण कातळ भाग आहे. कातळ भाग असल्यामुळे तिकडचा वाहून जाण्याचा कुठला प्रश्नच येत नाही. आमचाच भूभाग वाहून जातोय. आज त्यांनी 25-30 वर्षात ग्रामपंचायत मार्फत एक पण ठराव घेतलेला नाही, शासनाकडे पाठवला नाही आहे की आमच्या विहिरी खारट झाल्या किंवा आमच्या जमिनीचा भूभाग वाहून गेला. फक्त आज आम्ही तहसीलवासियांनी जो वाळू विरोध केला त्यापासून त्यांचा आता एक कुठला तरी ह्या फसवण्यासाठी शासनाला की आमच्या विहिरी खारट होत आहेत, आमचा भूभाग वाहून गेला आहे, असे खोटे नोटे आरोप या ठिकाणी करून शासनाची फसवणूक करतायत. आम्ही तोंडवळे ग्रामपंचायत मार्फत जो तहसीलचा भूभाग वाहून गेला तो जवळजवळ 30-35 वर्षापासून आम्ही शासनाकडे मागणी करतोय की हा भूभाग आमचा वाहून गेलेला तो आमच्या खाडी किनारी परत टाकून आमचे घरे माडबागा ती वाचवण्यासाठीचा प्रयत्न करावा. यापूर्वी पण आम्ही ग्रामपंचायतीत ठराव घेतलेला आहे. आजचीच मागणी नाही आहे, ही 25-30 वर्षापासून आमचा मागणी करतोय शासनामार्फत. यापूर्वी पण एक दक्षिणेचा भूभाग असाच वाहून गेलेला होता, तो पण शासनाने त्या ठिकाणचं दक्षिणचं टोक होतं ते त्या ठिकाणी भराव टाकून पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न केले. नमस्कार, माझं नाव स्वप्नाली बाबाजी तारी, मी तळाशीलमध्ये राहते. तोंडवळी ग्रामपंचायतीमध्ये जो 22 तारीखला आमची ग्रामसभा झाली त्यामध्ये जो ठराव झाला की शेलटी जेटी ते सरजोगट बंदर इथे अनधिकृत किंवा अधिकृत हा वाळू उपसा होता कामा नये आणि तिथे लिलाव पण लागता कामा नये असं आम्ही ठरावामध्ये सांगून ठराव मंजूर करून घेतला होता. पण जे रेवंडीवासीय आहेत ते सगळेच नाही आहेत, जे ठराविक आहेत ते म्हणतात की आमच्या रेवंडी गावाची नावं बदनाम करतायत, पण प्रत्यक्षात तेच आपल्या गावाचं नाव बदनाम करतायत. कारण शेलटी जेटी ते तो सरजोगट बंदर येते कुठेही वाळू उपसा होत नाही आहेत आणि कुठेही बोटी नाही आहेत. आणि जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी येऊन ते पकडावेत. आणि कुठचे ते फोटो काढतायत, काय करतायत ते स्वतः शासनाचे आणि आमदार साहेबांची दिशाभूल करतायत.
आम्ही करत नाही आहेत. आणि त्यांचा रेवंडी गाव हा कातळ म्हणून आहे आणि आमचा जो तळाशील आहे तो पाठीमागे समुद्र आणि पुढे कालावल खाडी दोन्ही साईडने आमची एवढी धूप जाते आहे की आम्हाला आता आमच्या नाही तर आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आम्ही आमचं हे आंदोलन करून आम्ही आमचं गाव वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे काही वाळूवाले आहेत ते वाळू काढून म्हणजे आमचीच वाळू विकून ते आपण अप्पाट पैसा कमवून आपल्या पिढीसाठी ठेवतायत. म्हणजे आम्ही मरावं, आमची येणारी पिढी मरावी आणि त्यांची पिढी जगावी. आणि ते सांगतायत की आमचे जे आता युवा पिढी आहे त्यांच्यासाठी आम्ही करतोय. पण ह्याच्या आधी 25 वर्षापूर्वी त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये कधी वाळू उपशाचा त्यांनी दिलेला होता काय, किंवा त्यांच्याकडे येऊन ते गाळ साचत होते का, याच्या आधी कधी त्यांनी प्रयत्न केले होते का असं. तर ते काही तसं केलं नाही. आणि आता त्यांना वाळू काढायला भेटत नाही आहे म्हणून ते आमच्याकडे वारंवार काय ना काय आरोप करतायत. जेव्हापासून आम्ही आंदोलन केलंय तिथून काही ना काही आरोप करतायत. आणि ते मध्यस्थी पण पाठवतायत आमची समजूत काढायला. आणि आमचे लोक त्यांना दाद देत नाही आहेत म्हणून ते काही पण प्रसार माध्यमातून व्हिडिओद्वारे आमची नाहक ते बदनामी करतायत. आणि आपल्या पण गावाचं नाव बदनाम करतायत हे त्यांना कळत नाही आहेत. कारण तिकडचे 4-5 ती लोक असतील म्हणजे कोण वाळूवाले आहेत तीच असतील, पण पूर्ण रेवंडी गावचं ते बदनाम करतायत नाव. आणि आमच्यावरती ते आरोप घेत आहेत. आणि आम्ही एवढंच सांगतोय की आम्ही प्रशासनाची किंवा आमदार साहेबांची दिशाभूल करत नाही आहेत. आणि आमच्या शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर पर्यंत कुठची हे वाळू उपसा होत नाही आहेत, अधिकृत होत नाही आहेत, अनधिकृत होत नाही आहेत, कुठचीही होत नाही आहेत. आणि त्यांना जर तसं वाटत असेल तर त्यांनी ते बघावं आणि पकडून द्यावा. ते कुठच्या असतील ते आम्ही सांगू शकत नाहीये.